आज मी तुम्हाला पाण्याचा अतिशय एक छान उपाय सांगणार आहे। आपण जे पाणी रोज पितो की नाही, तर त्या पाण्याला गुड कंडक्टर म्हटलं जातं। कारण काय, तर जेव्हा आता आपण एखादी पूजा केली, अर्चा केली, तर पाणी आपण हातात घेतो, आचमन करायला सांगितलं जातं किंवा कलशातलं पाणी गुरुजी सांगतात, की तुमच्या अंगावर, घरामध्ये शिंपडा। याचं कारण काय, तर आपण जे मंत्र उच्चार करतो की नाही, तर ते सगळे मंत्राचे उच्चारचे व्हायब्रेशन्स त्या पाण्यात उतरलेले असतात आणि त्याच्यामुळे ते व्हायब्रेशन्स आपल्या परत घरात पॉझिटिव्ह एनर्जी यावी म्हणून ते करायला सांगतात। तर असंच तुम्हालाही करायचं आहे। म्हणजे बघा, एखाद्याच्या जर रिलेशनमध्ये काही प्रॉब्लेम असतील घरामध्ये किंवा एखाद्याला वाटत असेल की माझा आजार कमी व्हावा, माझ्या गोळ्या बंद व्हाव्यात, तर त्यांनी काय करायचं आहे की रात्री झोपताना एक तांब्याचं भांडं जर तुमच्याकडे असेल तर वेल एंड गुड, तर तांब्याचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यात पाणी रात्री घ्यायचं आहे, ते भांडं उजव्या हातात घ्यायचं आहे आणि त्या पाण्याला सांगायचं आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे की तू आम्हाला हे जीवन दिलंस, त्याच्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे, तुझ्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे, तू मला एवढं छान आयुष्य दिलं आणि त्याचबरोबर माझी आत्ताची तब्येत पण खूप छान आहे, माझ्या सगळ्या गोळ्या बंद झालेल्या आहेत, हे त्याला सांगायचं आहे। समजा रिलेशनबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता की आज आमचं रिलेशन खूप छान चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचा हा जो संसार आहे तो पण अतिशय उत्तम चाललेला आहे। तर असं सांगून हे पाणी जे आहे ते रात्री झाकून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर परत त्या पाण्यामध्ये बघून तुम्हाला हेच म्हणायचं आहे आणि कृतज्ञता व्यक्त करून मग ते पाणी प्यायचं आहे। ह्याचा परिणाम तुमच्या शरीरावर किंवा तुमच्या रिलेशनवर नक्कीच होतो। काही दिवस हे तुम्हाला कंटिन्यूअस करायचं आहे आणि कारण पाण्याला एक मेमरी असते। आपण जे काही त्याला सांगतो की नाही, तर तो ती मेमरी घेतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पाणी पिल्यानंतर होतो। म्हणून जेव्हा कधी आपण पाणी पित असतो की नाही, तर तुम्ही कुठल्या भावनेने ते पिता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणजे बघा, जसं एखादी गृहिणी अन्न शिजवताना तिच्या मनात कुठले विचार चालू आहे, कुठल्या विचारांमध्ये तिने ते शिजवलेलं आहे, ती चव सगळी अन्नात उतरते। तसंच पाण्याचं पण आहे। तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की मला काहीतरी बदल घडवायचा आहे, तर तुम्ही ह्या पाण्याला तसे तुम्ही व्हायब्रेशन्स द्या, तसं तुम्ही त्याला सांगा आणि बघा तुमच्या जीवनात काय फरक पडतोय ते। त्यामुळे हा उपाय नक्की करा। साधारण एक 6 महिने तरी तुम्हाला हे करावं लागेल, पण याचा उपयोग नक्कीच तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही। पण हे जे सगळं आपण करणार आहोत की नाही, त्याच्यामागे तुमचा विश्वास आणि श्रद्धा याच्यावर असणं अगदी महत्त्वाचं आहे। कारण कुठलीही गोष्ट जी आहे ती श्रद्धेवर आणि विश्वासावरच चालते। जर तुम्ही म्हणाला हे असं ह्यानी काय होणार आहे किंवा ह्यानी काही होत नसतं, हे सगळं खोटं आहे, तर तुमच्या मनावर, शरीरावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही।